अय पोरांनो इकडे या की जरा बसाय. काय मागशी रे आबा निवांत बसलाय. निवांत आहे बे, रानातली सुगी सपल्या आता निवांत आहे बे. तुझं काय चाललंय? माझं काय नाही 2 तास ऑनलाईन लेक्चर करायचं आणि निवांत गेम खेळत बसायचं. अरे पोरांनो तुम्हाला शाळा म्हणजे काय माहित आहे का? म्हणजे नाही हो काय माहित. तुम्ही ऑनलाईन तास करताय का नाही? तीच आधी तास शाळेत असायचे. नाही हो काय कळालं. आता तुझं मॅडम गुरुजी मोबाईलच्या डबड्यात बसून शिकविते ती का नाही? तीच आधी सगळ्या पोरांनी एकत्र बसून शाळेतल्या वर्गात शिकवायची ती. असं मला काय एवढं माहितच नाही, पहिल्यांदा ऐकतोय शाळेबद्दल. अरे तसं माझं बी शिक्षण निम्म शाळेत झाले निम्म घरात बसून ऑनलाईनच झाले. बरं तुमचा शाळेतला एखादा किस्सा सांगा की. अरे शाळेत लय मजा करायचो आम्ही. मी दररोज सराचा आणि मॅडमचा मार खायचो. शिले रोज विचारतोय तुला काय काय सांगत आहे ना तुझ काय हात पुढं कर. आईला भारी दिवस होतं की. शिर्या बा मला सांगा, आमची जशी घरात बसून ऑनलाईन परीक्षा होत्या तशी तुमची शाळेत असताना ऑनलाईन परीक्षा होत होती का? नाही आमचं पेपर शाळेतच असायचे. मग पेपर अवघड जात असतील की. नाही पेपर लय सोपं जायचे. त्यावेळेस आमचा एक जोडीदार आम्हाला मदत करायचा. कोण हो? वय ब्या. दादा मस्त पण काहीतरी सांग. सांगतो की बाळा, पहिली गोष्ट म्हणजे गायडाची पानं फाडून न्यायची, चिटुऱ्या फाडून न्यायच्या आणि त्यातनं पण नाही जमलं तर काय पण थापाल्याच्या, पण पेपर कोरा सोडायचा नाही, पेपर रंगवूनच याच. पण कॉपी करणं चुकीचं असते ना? होय कॉपी करणं चुकीचं असते ती मला तवाच कळाले जेव्हा मी सराला कॉपी करताना गावडलो. तेव्हापासून तुम्ही सुधारलाच लागे. होय पण शाळेतले दिवस लय भारी होते. होय शाळेतले दिवस लय भारी होते, लय म्हणजे लय भारी होते. सुकाळीच्या उठ, काय सकाळ सकाळी चावळतेस? आंघोळ कर जा, आजपासून शाळा सुरू होणार आहे. ओ पप्पा शाळेत जायचं वय राहिले माझं, म्हातारा झालोय मी. एका मुस्काडीत दिवसात चांगलं दाखवीन. आंघोळ करायचं शाळेला जायचं का? 2 वर्ष बोकड शाळेला गेले नाही, त्याच्या डोसक्यावर परिणाम झालाय त्याच्या. ए म्हातारे तुझं तोंड बंद कर. उगा सकाळ सकाळ डोसकं खाऊ नको माझे. उलट बोलतेस, माझ्या याला उलट बोलतेस. उठ, वाटायला शाळेला जा, चल उठ. शिर्या अय शिर्या, शिर्या अय शिर्या. काय रे बाळा? अय म्हातारे शिर्या आहे का घरात? अरे तुझी लाकडे गेली मसनात, म्हातारे मग पिशवी माझ्या. अगं म्हातारे तू म्हातारेस म्हणून म्हातारे म्हणलं. अरे बोकडा, 20 वर्षाच्या पूर्वी जाग्यावर मला अजून पिक्चर मध्ये काम करायला बोलली होती. लय तरुणाच माहित आहे की. शिर्या कुठं गेलाय तेवढं सांग. श्रेया श्रेया बाहेर ये. गोडशेच्यातलं पोरग बोलवायला बघ शाळेला. काय रे बाबल्या? अरे चल लवकर शाळेला, लय उशीर झालाय. बाबा 2 मिनिटात आवडतो. आवर आवर. 1 तासानंतर आईला अजून कसं काय आलं नाही शिर्या? 1 तास झालं काय करतोय? बाबल्या आज जाऊन बघून येतात त्याचं आवरले का. आजी आज जाऊन बघू नका त्याचं आवरलंय का. ये जा बघून ये जा. अरे पुकणीच्या, आम्ही 1 तास झालं बाहेर उभा राहिलो आणि तू इथं चंदन लेप लावून बसलाय. अरे लॉकडाऊन मध्ये उन्हात तानात फिरून चेहरा डांबरागत काळा झालाय. उजाळायसाठी लावले. बुलट्या असलं धंदा करू नको, चेहरा बाजू तो असलं लावून. आईला अजून कसा आला नाही बाबल्या? आजी बघून येऊ काय? ये जा बघून ये. हा एकदम भारी वाटलं शिर्या. उगाच लावून बसलोय मी. खरंच देव माणूस आहेस तू, मला असली रेसिपी लावायला दिलीस. अरे पीठ माग्यानो 11 वाजले शाळेत जायला उशीर झालाय आणि तुम्ही असलं धंदा करत बसलाय बी. 2च मिनिटं थांब, चंदन लेप लावलेला तेवढं सुकू दे आणि मग तोंड धुवून जावे. अरे या चंदन लेप मध्ये का नाही केमिकल असते, त्यामुळे चेहऱ्यावर फुटकुळ्या उठतात आणि डबर पडते ते. आय शिऱ्या शाळेत गेला का ग? त्या कुत्र्याचा अजून आवरलेला नाही, घरातच आहे तू. थांब बघतो त्याला आता. हा भावा चेहरा एकदम गार पडलाय बघ. थँक्यू चंदन लेप लावा दिल्याबद्दल. हे भावानो चंदन लेप धुतलं मी लय गोरा होणार आहे. वर्गातल्या सगळ्या पोरी माझ्यावर लाईन मारणार आहे त्या. वय वय बाबा, सगळ्या पोरी तुझ्याच लाईन मारणार आहे त्या. पुरी लाईन मारणार वी ही नाटकं चालली तुझी बाळ्या.
अरे जादूगाराला जादूगार 5 रुपयात जादू धावणार, बाटलीतनं भूत काढणार, मटक्यातनं मिसळ काढणार, फरसानं काढणार आणि जादू धावणार. अरे जादूगाराला जादूगार 5 रुपयात जादू धावणार. वैभव दादा कसली जादू दाखवतोय? सांगतो या बसा इथं सगळी. बर सगळ्यांनी मला 5-5 रुपये द्या, जादू धावतो. द्या. हा आता मी काय करणार आहे माहिती आहे का, ही 5 रुपये या बाटलीच्या खाली ठेवणार, ह्याच्यावर बाटली ठेवणार आणि मी मंत्र म्हणून ही 5 रुपये या बाटलीच्या आत घालवणार आहे. शक्यच नाही, असं होऊच शकत नाही ते. बुरट्या 3 वर्ष हिमालयात जादू शिकायला होतो, हिमालयात शिकून आलोय मी. बुरट्या लाव लवकर जादू, लांबट लाव ना ग. बर धावतो. आता बघा ही 5 रुपये खाली आहे ती, ह्याच्यावर बाटली ठेवली. आता मंत्र म्हणतो, रुमाल काय आहे का बघा, नाही परत म्हणशील रुमालात ना त्यात घालवला काय 5 रुपये आहे का, ठेवतो बघा. टोपण लावलेलं चेक करा. हा आहे का, ओके. बघा आता ह्याच्यात घालवतो. ओ आमची अनुमट आहे, गुंडी. आता बघा बाटलीत 5 रुपये गेले ती, धावतो टोपण काढून. ए बाबल्या इकडे वाकून बघ 5 रुपये गेलेत का नाही त्यात. मला बी जेवलंस मी. अरे गंमत केली जरा. अय शिर्या बाबल्या चला लवकर, शाळेला उशीर झाला. अय म्हण्या ये इकडे 5 मिनिटात जाऊया. वैभव बाबा त्या मान्याला आपण भिजवून काढू. भिजूया ये इकडे. अय म्हणे बाबा इकडे की, बाबा जादू बघणार की 5 रुपये दे की. बाबा आता बघ ही 5 रुपये होती का नाही, मी मंत्रा सह्याने बाटलीच्या आत घालवणार आहे. बघ आता टोपण पण लावतो, मंत्र म्हणून बाटली घालवतो. ओम अमित बडाय नमा अर्चबिनाल कॅरीमिनाटी ओम नमो यो चौकीदार ताराबाई चौकीदार नमा ओम छो. आता बघ बाटलीत 5 रुपये घालली, टोपण काढतो बघ की. ए बुरट्या माशी पडल्या त्या, बघू कुठे